नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत रेशियो. बघा, फाइंड द रेशियो. तुम्हाला याच्यावर एक क्वेश्चन विचारला जातो. बघा, रेशियोज काय तुम्हाला की फर्स्ट बघा, जर सिंपल रेशियो कुणाला म्हणायचं फर्स्ट बघा की पोल कुठं कुठं बनतो आपल्या पोल. बघा फर्स्ट तुमच्याकडे असेल 1/z-a, म्हणजे डिनोमिनेटरला तुमच्याकडे काय झिरो कोण कोण देतं त्याला म्हणतो आपण पोल्स, आणि न्यूमरेटरला कोण कोण झिरो देतो त्याला म्हणतो आपण झिरोज. काय म्हणतो? झिरोज. आणि हा म्हणतो याला पोल्स. ओके, तर पोल्स परत आपण काय 1/z-3 आहे, z-2 आहे. बघा इथं याचा स्क्वेअर. आता बघा इथं z-3 हा एक तुमच्याकडे z काय झाला, हा 3 हा एक पोल झाला, आणि z 2 हा एक पोल झाला. मग या दोन पोलचं बघा, या फर्स्ट पोलचं z-3 ची पॉवर किती आहे? 1. मग याला म्हणतो आपण सिंपल पोल. जर एक पॉवर असेल तर सिंपल पोल, आणि याला म्हणतो जर दोन पॉवर असेल तर डबल पोल. आणि बघा आता दुसरा आहे एक्झाम्पल, मी अजून एक एक्झाम्पल घेतो. f(z) (z/z+1) आणि z-3 चा स्क्वेअर. आता पोल कशावर बनतो बघा, हा पहिला z+1 = 0 घ्यायचा, z+1 = 0, देन z किती -1. बघा -1 वर एक पोल झाला तुमच्याकडं. दुसरा घ्यायचा आपल्याला काय, z-3 = 0, देन z काय आला तुमच्याकडं 3. मग 3 वर पण पोल. बघा z 1 वर एकच ऑर्डर आहे, एकच पॉवर आहे, त्याला म्हणतो आपण सिंपल पोल. आणि z-3 चा स्क्वेअर आहे, म्हणजे याला काय क्यूब घेतो आपण, त्याला काय किती आहे, पोल ऑफ ऑर्डर 3. बघा z 3 पोल आहे ऑफ ऑर्डर किती तुमच्याकडं 3. आता समजलं असेल तुम्हाला की पोल्स कसं असतं आणि त्याची ऑर्डर काय. जो डिनोमिनेटरला 0 घ्यायचा आणि त्याची पॉवर बघायची, ती असते ऑर्डर. तर आता रेशियो काढायचा आपल्याला. बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमच्याकडे काय की जर इफ z a असेल सिंपल पोल, तर त्याचा रेशियो असतो तुमच्याकडे. रेशियो काय बघा, एकच आहे सिंपल पोलसाठी, f(z) लिमिट z → a z-a f(z). तर f(z) तर तुम्हाला गिवन असेलच क्वेश्चन, त्याचा रेशियो काढायचा आहे दिस. दुसरा आहे इफ डबल पोल असेल तर रेशियो काय, z → a f(z) लिमिट z → a d/dz, म्हणजे z डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे z-a² f(z). बघा डबल पोल असेल तर, आणि इन जनरल असेल m ऑर्डर, तर काय तुमच्या रेशियो ॲट अ पॉईंट z = a f(z) 1/m-1 फॅक्टोरियल लिमिट z → a d/m-1, म्हणजे किती m-1 पर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे z-a⁻m f(z). ओके, आता हे झालं तुमच्याकडे काय डेरिव्हेटिव्ह. आता आपण करूया. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, मी फर्स्ट क्वेश्चन इथे सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. काय आहे फंक्शन बघा, f(z) e⁻z/z² + a². आता आपल्याला करायचं आहे की फाइंड द रेशियो सम ऑफ रेशियो, म्हणजे जेवढे रेशियो निघतील तुम्हाला त्याची सम करायची आहे. तर पहिलं बघा काय तुमच्याकडं, हा पार्ट 0 z² + a² = 0, देन इम्प्लाइज z² = -a². ठीक आहे, तर दोन्ही साईडचं जर मी स्क्वेअर रूट घेतला तर काही तुमच्याकडं z ±√(−a²). बघा स्क्वेअर रूटमध्ये जर मायनस असेल तर तुमच्याकडं काही प्लस वर मायनस तर येईल, तर काही तुमच्याकडं ai. बघा ai आला, याचा मिनिंग काय झाला की z + ai एक रूट झाला तुमच्याकडं, आणि दुसरा काय रूट झाला z-ai. तर बघा तुमच्याकडे दोन पॉईंटवर पोल्स आले. एक कोणता, z ai वर एक पोल झाला, आणि z -ai वर एक पोल झाला. ओके, आता दोघांची ऑर्डर किती तुम्हाला, याला जर मग असं लिहू शकतो मी e⁻z/z+ai आणि z-ai. बघा दोघांची पॉवर किती आहे 1 आहे, तर सिंपल पोल बनेल. आणि सिंपल पोलचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय. बघा z a वर ai आणि z -ai वर तुमच्याकडे काय झाला, पोल्स बनला. आता रेशियो काढूया पहिला ai वर. रेशियो ऑफ ॲट अ पॉईंट z = ai f(z). डेफिनेशन काय तुमच्याकडे, लिमिट z → ai. आता z-ai बघा इथं फॉर्म्युला होता तुमच्याकडे फर्स्ट, त्या फॉर्म्युलात पुट केलं. आता a ची व्हॅल्यू किती आहे, ai f(z), लिमिट z → ai e⁻z. आता काय करा, f(z) ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे इथं बघा, इथं f(z) ची एक्स्ट्रा इथं किती होतं तुमच्याकडे z-ai आणि अपॉन z-ai. ओके, हा तुमच्याकडे एवढा पार्ट काय होता, फंक्शन होता. या फंक्शनचं काय z-a कॅन्सल होऊन जातो, आणि राहिलं का तुमच्याकडे e⁻z/z + ai.
ओके, मग आता आपल्याला काय करायचं की झेड आय जो आहे जिथं जिथं झेड असेल तिथं काय पुट करायचं ए आय. मग ई रेस टू झेडच्या जागी काय पुट केलं ए आय अपॉन झेड प्लस ए आय म्हणजे काय तुमच्याकडे झेडची व्हॅल्यू काय पुट केली ए आय प्लस ए आय किती 2i. हे कशावर आलं तुमच्याकडे ॲट अ पॉईंट ए आय. सेम आता आपण रेशिड्यू ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू मायनस ए आयवर काढूया. ओके, एफ ऑफ झेड इक्वल टू काय तुमच्याकडे डेफिनेशन लिमिट झेड टेंड्स टू मायनस ए आय किती आता झेड प्लस ए आय काय तुमच्याकडं झेड प्लस ए आय किंवा आपण याला असं पण लिहू शकतो काय तुमच्याकडे झेड मायनस ए आय. ओके, आपल्याकडे रूल डेफिनेशन काय आहे त्याच्यानुसार नंतर एफ ऑफ झेड पुट करायचं लिमिट झेड टेंड्स टू झेड इक्वल टू मायनस ए आय. आता हा मायनस मायनस काय होईल झेड प्लस ए आय इंटू एफ ऑफ झेड किती आहे तुमच्याकडं ई रेस टू झेड अपॉन झेड मायनस ए आय आणि झेड प्लस ए आय. ओके, झेड प्लस ए आय. बघा इथं काय आहे तुमच्याकडं जो सिंपल पोल बनवतो तो कॅन्सल होऊन जातो, उरलेला पार्ट त्याचा लिमिट घ्यायचा राहतो. तर ते आपण डेफिनेशन आहे म्हणून पुट करतो. इथं काय राहिलं तुमच्याकडं लिमिट झेड टेंड्स टू मायनस ए आय ई रेस टू झेड राहिला अपॉन झेड मायनस ए आय. तर पुट करा इथं एची व्हॅल्यू किती तुमच्याकडं आता बघा ई रेस टू झेडच्या जागी काय पुट करायचं ई रेस टू मायनस ए आय अपॉन परत इथं काय झेडच्या व्हॅल्यू काय मायनस ए आय. तर किती आला तुमच्याकडं ई रेस टू मायनस ए आय अपॉन मायनस 2ai. ओके, म्हणून इथं बघा ठीक आहे. इथं काय आलं तुमच्याकडं ई रेस टू ए आय आणि आता आपल्याला काय करायचं दोघांची ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशनमध्ये काय तुमच्याकडं सम ऑफ रेशिड्यू बघा पहिल्या पॉईंटवर रेशिड्यू काय ते आला तुमच्याकडं हा आलेला आहे आणि दुसऱ्या पॉईंटवर किती आला आहे हा. मग दोन्ही पॉईंटची ॲडिशन केली मी तर काय आला तुमच्याकडं 1/a कॉमन काढल्यानंतर काय आलं ई रेस टू ए आय मायनस ई रेस टू मायनस ए आय. साईन झेडची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडं ई रेस टू आय झेड मायनस ई रेस टू मायनस आय झेड अपॉन 2. सेम इथं साईन एची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडं साईन एची ई रेस टू ए आय मायनस ई रेस टू मायनस ए आय अपॉन 2i. तर सेम कम्पेअर केल्यानंतर तुमच्याकडे काय आला साईन ए अपॉन धिस. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं की फाइंड द पोल्स अँड रेशिड्यू ॲट पोल्स. ठीक आहे, अँड फाइंड द सम ऑफ द रेशिड्यू. सगळ्या जेवढे रेशिड्यू असतील तेवढ्याची काय करायचे आपल्याला सम करायचे. तर पहिलं पोल्स कोण बनवतं बघूया. बघा पोल्स फंक्शन काय तुमच्याकडे एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड मायनस 1चा स्क्वेअर. ओके, तर बघा इथं कोण कोण झिरो देतो आपल्याला पहिलं बघूया झेड इक्वल टू 0 आणि झेड मायनस 1 इक्वल टू 0. तर इथून काय तुमच्याकडं झेड इक्वल टू 1 आणि झेड इक्वल टू 0 काय देतं पोल्स. बघा झेड इक्वल टू 0 इज अ सिंपल पोल. सिंपल काय आहे कारण झेडची पॉवर किती आहे 1 अँड झेड इक्वल टू 1 इज अ डबल पोल. किती आहे डबल पोल काय आहे कारण की त्याची ऑर्डर किती तुमच्याकडं डबल पोल्स म्हणजे 2 ऑर्डर्स. आता आपल्याला सेपरेट करायचं झेड इक्वल टू सिंपल पोलवर एकदा काढायचं आणि एकदा डबल्स पोल काढायचं. पहिलं आपण सिंपल पोलवर काढूया. रेशिड्यू ॲट झेड इक्वल टू ए एफ ऑफ झेड इक्वल टू डेफिनेशन काय तुमच्याकडं लिमिट झेड टेंड्स टू ए झेड मायनस ए एफ ऑफ झेड. ठीक आहे, आता फक्त व्हॅल्यू पुट करूया आपण. तर काय तुमच्याकडं रेशिड्यू ॲट झेड इक्वल टू 0 एफ ऑफ झेड इक्वल टू किती लिमिट झेड टेंड्स टू 0. आता बघा झेड मायनस 0 कारण एची व्हॅल्यू किती आहे 0 आणि एफ ऑफ झेड तर आपल्याला गिवन आहे किती 1 अपॉन झेड आणि झेड मायनस 1चा स्क्वेअर. तर झेड आणि झेड कॅन्सल कारण झेड मायनस 0 झेडच राहील कारण की जो तुमच्याकडे सिंपल पोल बनवतो तो कॅन्सलच होतो. तर राहिलं काय तुमच्याकडे आता लिमिट झेड टेंड्स टू 0 1 अपॉन झेड मायनस 1चा स्क्वेअर. आता पुट करा 0ची व्हॅल्यू तर किती तुमच्याकडे 1 अपॉन 0 मायनस 1चा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन 0 मायनस 1 मायनस 1 आणि मायनस 1चा स्क्वेअर किती तुमच्याकडं प्लस 1. तर रेशिड्यू किती आला तुमच्याकडं फर्स्ट 1. बघा रेशिड्यू ॲट 0 इक्वल टू किती आला 1. सेम आता रेशिड्यू काढायचं आहे आपल्याला. रेशिड्यू ॲट झेड इक्वल टू 1.1. तर काय नाही एफ ऑफ झेड इक्वल टू आता इथं डबल्स पोल आहे तर फॉर्म्युला लिहितो पहिलं तुमच्याकडे डबल पोलसाठी एफ ऑफ ए इक्वल टू डबल पोल असेल तर काय आहे तुमच्याकडे एफ ऑफ झेड इक्वल टू किती लिमिट झेड टेंड्स टू ए. आता किती डेरिव्हेटिव्ह डी बाय डी झेड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ॲट
झेड मायनस एचा किती स्क्वेअर आणि इथं काय तुमच्याकडं एफ ऑफ झेड हा राहतो फॉर्म्युला. आता फॉर्म्युल्यात पुट करूया तुमच्याकडं. तर पुट करा काय तुमच्याकडे लिमिट रेशो ॲट झेड इक्वल टू 1 वर काढायचं एफ ऑफ झेड. तर सांगा किती येईल लिमिट झेड टेन्स टू आता 1 डी बाय डी झेड झेड मायनस कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला 1चा स्क्वेअर आणि एफ ऑफ झेड किती तुमच्याकडं एफ ऑफ झेड 1 अपॉन झेड इंटू झेड मायनस 1चा स्क्वेअर. बघा इथं फंक्शन आहे तुमच्याकडं हा. आता झेड मायनस 1चा स्क्वेअर झेड मायनस 1चा स्क्वेअर कॅन्सल झाला. राहिलं काय तुमच्याकडं लिमिट झेड टेन्स टू 1 डी बाय डी झेड ऑफ 1 अपॉन झेड हा 1 अपॉन झेडवाला राहिला. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर किती येईल तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह पुढे लिहितो मी लिमिट झेड टेन्स टू 1 बघा 1 बाय झेडचा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस 1 अपॉन झेड स्क्वेअर. तर पुट करा आता 1 व्हॅल्यू मायनस 1 अपॉन झेडची व्हॅल्यू किती आहे 1चा स्क्वेअर तर किती आला आहे -1. बघा आलं काय -1. बघा आता आपल्याला काय करायचं की रेशो ॲट पॉईंट झेड इक्वल टू 1 वर पर आला आहे आणि झेड इक्वल टू 0 वर पर आला. मग दोघांची ॲडिशन करा. बघा 1 वर आला आहे 0 वर आला आहे 1 आणि 1 वर आले मायनस व्हॅल्यू दोघांची ॲडिशन करा +1 -1 इक्वल टू काय आला 0. बघा रेशो ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू 0 आणि रेशो ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू 1 तर 1 -1 0. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा काय क्वेश्चन आहे तुमच्याकडे सेम फाइंड द रेशो काढायचं फक्त. आता रेशो काढायचं तर कोणत्या कोणत्या पॉईंटवर निघेल तुम्हाला पहिलं झेड इक्वल टू 1 वर झेड इक्वल टू -2 वर आणि झेड इक्वल टू 3 आणि सगळ्या पॉईंटवर सिम्पल पोल आहे तर काही एवढं डायरेक्टच आन्सर निघून जाईल. पहिलं आपण एक काढून देतो तुम्हाला मी. बघा इथं रेशो ॲट अ पॉईंट झेड इक्वल टू 1 पहिला 1 वर ओके कारण सगळ्यावर सिम्पल पोल होतं तर पोल कोणाकोणावर बनतं 1 2 3 वर. आता पहिलं मी 1 वर घेतलं एफ ऑफ झेड इक्वल टू तर फॉर्म्युला काय तुमच्याकडं लिमिट झेड टेन्स टू 1 झेड मायनस 1 एफ ऑफ झेड ओके झेड इक्वल टू 1 वर. तर लिमिट झेड टेन्स टू 1 झेड मायनस 1 एफ ऑफ झेड किती तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिला आहे झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस 1 झेड मायनस 2 आणि झेड मायनस 3. तर झेड मायनस 1 झेड मायनस 1 कॅन्सल होऊन जातो म्हणजे जो पोल बनवतो तो पॉईंट कॅन्सल होतो सिम्पल पोलमध्ये. राहिलं काय तुमच्याकडं लिमिट झेड टेन्स टू 1 झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस 2 आणि झेड मायनस 3. आता आपण झेड टेन्स टू 1 आहे म्हणजे झेडची व्हॅल्यू किती 1 पुट करणार आहे बघा 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 आणि 1 मायनस 3 ओके. तर फक्त कॅल्क्युलेशन करूया किती 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 -1 इंटू 1 मायनस 3 -2 तर किती आला तुमच्याकडे टोटली 1/2. तर रेशो ॲट झेड इक्वल टू 1 वर एफ ऑफ झेड किती आला तुमच्याकडं 1/2. सेम आता काय करणार आहे आपण की रेशो ॲट 2 वर करणार आहे सेम फॉर्म्युला झेड मायनस 2 बघा झेड मायनस 2 वाला कॅन्सल होऊन जातो आता रेशोमध्ये. तर आता कोण उरलेला कोण झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस 1 आणि झेड मायनस 3 कारण का ज्यावेळेस आपण झेड मायनस 2 घेऊ सिम्पल पोलवर तो कॅन्सल होऊन जातो उरलेला पार्ट. त्याच्यात काय पुट करायचं आपल्याला झेड इक्वल टू 2 तर 2 पुट केलं मी 2चा स्क्वेअर 4 मग नंतर 2 - 1 1 आणि 2 - 1 -1 मग कॅल्क्युलेशन केलं आला -4. सेम आता आपल्याला काय करायचं रेशो ॲट पॉईंट झेड इक्वल टू 3 वर करायचं. सेम झेड मायनस 3 वाला पार्ट कॅन्सल होऊन जाईल राहिलं उरलेलं पार्ट कोण राहील झेड स्क्वेअर अपॉन झेड मायनस 1 आणि झेड मायनस 2. तर झेडच्या जागी काय पुट करायचं आपल्याला 3 तर 3चा स्क्वेअर तर 3 - 1 आणि 3 - 2 तर 9/2. आपल्याला काय काढायचं होतं फक्त त्यांनी विचारलं होतं रेशो काढा सगळ्या पॉईंटवर. आता नेक्स्ट पॉईंट आहे फाइंड द रेशो ऑफ एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन झेड स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब आहे. बघा झेड स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0 घ्या तर झेड स्क्वेअर इक्वल टू किती तुमच्याकडे -1 तर दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या प्लस वर मायनस स्क्वेअर रूट ऑफ -1 तर किती झेड इक्वल टू किती आलं तुमच्याकडे प्लस वर मायनस आय कारण स्क्वेअर रूट ऑफ मायनस आय किती असतो तुमच्याकडं आय. तर रूट्स कसे आले तुझ्याकडे झेड प्लस आय एक आला आणि दुसरा रूट काय आला झेड मायनस आय. तर बघा आता काय करायचं आपल्याला की झेड इक्वल टू फक्त आय वर काढायचं आहे तर मायनस आय वर काढायचं नाही. तर झेड इक्वल टू आय वर बघा फंक्शन काय तुमच्याकडे एफ ऑफ झेड इक्वल टू 1 अपॉन किती याचं किती तुमच्याकडे झेड प्लस आय चा क्यूब आणि झेड मायनस आयचा क्यूब. का कारण झेड स्क्वेअर प्लस 1 म्हणजे किती तुमच्याकडे झेड प्लस आय आणि झेड मायनस आय आणि त्याचा होल क्यूब आहे. आता फक्त आपल्याला कशावर काढायचं आय वर तर आय कोण देतो तुम्हाला बघा इथून जर केला तर झेड इक्वल टू मायनस आय हा झाला आणि हा जो आहे तुम्हाला काय देतो झेड इक्वल टू आय. आता बाकी आपल्याला याच्यावर नाही काढायचं फक्त कशावर काढायचं रेशो झेड इक्वल टू आय वर. तर काढूया इथं बघा
लिमिट रेशो टू ॲट द पॉईंट झेड इक्वल टू आयवर काढायचं आहे एफ ऑफ झेड इक्वल टू. आता बघा झेड ऑफ ऑर्डर किती तुम्हाला देतो, ऑर्डर किती देतो बघा, पोल्स ऑफ ऑर्डर किती आहे 3. किती पोल्स ऑफ ऑर्डर 3. आता आपण सिंपल पोलचं पाहिलं आहे, अजून काय पाहिलं आपण डबल पोलचं पाहिलेलं आहे. आणि इन जनरल बघा, इन जनरलचा फॉर्म्युला तुम्हाला इथं सांगितलं होता मी. बघा फॉर्म्युला काय तुमच्याकडं की रेशो टू ॲट झेड इक्वल टू एफ ऑफ झेड इन जनरल असेल तर 1/m-1 फॅक्टोरियल लिमिट झेड रेस टू ए डी रेस टू m-1 डी झेड रेस टू m-1. म्हणजे एकने कमी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बघा 5 ऑर्डरचा असेल तर 4 पर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 6 ऑर्डरचा असेल तर 5 पर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. तर आता पाहूया आपण काय झेड इक्वल टू आयवर. तर काही तुमच्याकडे इथं फॉर्म्युला बघा, सपोज मी ते जनरल फॉर्म्युला लिहितो. काय तुमच्याकडे 1/m-1 फॅक्टोरियल लिमिट झेड टेंड्स टू ए डी रेस टू m-1 अपॉन डी झेड रेस टू m-1. इथं काय तुमच्याकडं झेड मायनस ए रेस टू m आणि एफ ऑफ झेड. ओके. आता या फॉर्म्युल्यात पुट करायचं आपल्याला. आता पोल ऑफ ऑर्डर किती आहे इन जनरल, पोल ऑफ ऑर्डर एम आहे. आता पोल ऑफ ऑर्डर 3 कसं बनेल तुमच्याकडं, पोल ऑफ ऑर्डर 3 पोल ऑफ ऑर्डर 3 सेम काय पुट करायचं आपल्याला, एम इक्वल टू किती पुट करायचं आहे 3. तर रेशो टू ॲट झेड इक्वल टू ए एफ ऑफ झेड इक्वल टू फॉर्म्युला बनवतोय मी 1/, किती तुमच्याकडे एमची व्हॅल्यू किती आहे 3-1 फॅक्टोरियल लिमिट झेड टेंड्स टू ए. आता किती डी रेस टू एम म्हणजे किती 3-1 अपॉन डी रेस टू डी झेड रेस टू 3-1 झेड मायनस ए रेस टू किती तुमच्याकडे आता 3 एफ ऑफ झेड. ओके. आता जर याला मी सॉल्व केलं तर किती 3-2 किती 3-1 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2 लिमिट झेड टेंड्स टू ए 3-1 म्हणजे काय परत d2 अपॉन डी झेड स्क्वेअर आणि त्याच्यानंतर काय तुमच्याकडं झेड मायनस एचा क्यूब एफ ऑफ झेड. हा झाला तुमच्याकडे 3 ऑर्डरसाठी फॉर्म्युला. ओके. आता फक्त आपण फॉर्म्युला कुठ करणार आहे बघा, इथं 1/2 इथं बघा 1/2 डायरेक्ट करतो आता मी. लिमिट कितवा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2 अपॉन झेड मायनस ए क्यूब एफ ऑफ झेड. बघा आता जो पोज बनवत होता आपल्याला क्यूब तो निघून जाईल पॉईंट. मग काय राहिलं तुमच्याकडे इथं, आता मी डायरेक्ट करतो इक्वल टू रेशो टू इक्वल टू लिमिट 1/2 तर बाहेर येईल लिमिट झेड टेंड्स टू ए आय. आता काही तुमच्याकडे d2 अपॉन डी झेड स्क्वेअर किती झेड मायनस किती कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला आयवर. हा झाला त्याचा किती क्यूब पॉईंट आणि एफ ऑफ झेड किती तुमच्याकडं बघा फंक्शन काय दिलं आहे तुमच्याकडं 1 अपॉन झेड प्लस आयचा क्यूब आणि झेड मायनस आयचा क्यूब. तर झेड मायनस आय क्यूब आणि झेड मायनस आय क्यूब निघून गेला तर 1/2 लिमिट झेड टेंड्स टू आय. आता राहिलं काय तुमच्याकडे बघा d2 अपॉन डी झेड स्क्वेअर राहिलं काय 1 अपॉन झेड प्लस आयचा क्यूब. फक्त त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आता बघा d1 अपॉन झेड प्लस आयचा क्यूब, कारण जो पोल बनवत होता तो कॅन्सल झालेला आहे. आता काय तुमच्याकडे त्याचा एकदा 2 डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय इथं बघा, फर्स्ट घेतो मी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो डी बाय डी झेड ऑफ 1 अपॉन किती झेड प्लस आयचा क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर काय तुमच्याकडे डी बाय डी झेड हा झेड प्लस आय जो आहे तो पॉवरवरती जाऊन मायनस झाला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस पॉवर समोर येते आणि काय राहतो तुमच्याकडे झेड प्लस आयचा -3 आणि एकने पॉवर कमी म्हणजे -4. हा खाली येऊन काय होऊन जाईल -3 अपॉन झेड प्लस आय रेस टू किती झाला तुमच्याकडं 4. ठीक आहे. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डी बाय डी झेड. आता अजून अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, तर किती येईल तुमच्याकडं d2 अपॉन डी झेड स्क्वेअर इक्वल टू सेम -3 हा वरती जाऊन बघा इथंच करून घेऊया. हा -4 समोर आला किती -4 आणि झेड प्लस आयचा किती झाला हा पॉवर -5. तर किती -12 अपॉन झेड प्लस आय रेस टू किती झाला हा 5. तर आला काही तर तुमच्याकडे बघा 12 अपॉन झेड प्लस आय रेस टू किती आला 5. तर लिमिट आता झेडची व्हॅल्यू किती पुट करा, आय पुट करा. मग 1/2 आता 6 आहे. ठीक आहे. हा 12ला 6ने भाग दिला 2ने भाग दिला तर 6 आला. 6 अपॉन किती बघा आय प्लस झेड प्लस आय रेस टू 5 होतं. झेडची व्हॅल्यू किती आहे आय, तर आय प्लस आय किती 2 आय रेस टू 5. तर 6 अपॉन 2 आय रेस टू 5 किती असते बघा, आय रेस टू 5 ची व्हॅल्यू असते आय. आता व्हॅल्यू पुट केलं फक्त आपण तर किती आला तुमच्याकडे 6 अपॉन किती 32 आहे. म्हणजे 5चा स्क्वेअर
2⁵ किती 32 आणि I⁵ म्हणजे किती I. जर मी आता भाग दिला 6 2 तर किती येतो तुमच्याकडं 3I1. आता आपल्याला बघा इथं काय आला, इथं जर समजत नसेल किती 6/32I आला आहे. ओके, याला जर मी भाग दिला तर 2 किती येतो तुमच्याकडे 3 किती 16I. याला आपण I जर खाली असेल तर याला मायनस घेऊ शकतो आपण, -3I/16. काय केलं मी, जर तुमच्याकडे खाली I असेल 1/4I तर याला आपण असं पण लिहू शकतो -I/4. म्हणजे जर I वरती जायचं असेल तर मायनस घेऊन जातो. मग किती आला तुमच्याकडं -3I/16. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कम्प्युट रेशियो ॲट डबल पोल. आता डबल पोल कोण देतो तुमच्याकडं, दिस Z = I देतो. आता Z = 4 तर सिंपल पोल देतो. आता Z = I बरोबर डबल पोलचा आहे. सेम आता बघा सिंपल पोल Z = -4, त्याची काही गरज नाही आपल्याला. जर विचारला असतं तर काढला असतं आपण. तर रेशियो ॲट पॉईंट काढायचं आपल्याला बाय डेफिनेशन. बघा डबल पोलसाठी काय तुमच्याकडं 1/2 - 1 फॅक्टोरियल अपॉन आणि काय करतो फक्त आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर Z मायनस जो आपल्याला पोल बनवतो डबल पोल तो कॅन्सल होऊन जातो. उरलेला पार्ट कोण राहिला तुमच्याकडं, बघा उरलेला पार्ट कोण राहिला, हा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. काय तुमच्याकडं लिमिट Z टेन्स टू I. आता काय d/dz. आता जो पोल नाही बनवत कोण होता तो Z² + 2Z + 3/Z+4. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला फर्स्ट. त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो बघा, d/dx u/v जर असेल, म्हणजे आता u/v का वापरतो मी, कारण हा वरचा फंक्शन डिव्हिजनमध्ये आहे. तर u/v काय असतो तुमच्याकडं, पहिलं v ॲज इट इज d/dx ऑफ u मायनस किती परत तुमच्याकडं फर्स्ट ॲज इट इज आणि d/dx ऑफ सेकंड अपॉन v². तर फर्स्ट कोण आहे तुमच्याकडं, तो ॲज इट इज राहील. बघा फर्स्ट कोण आहे तुमच्याकडं ॲज इट इज राहील, सॉरी सेकंड कोण आहे Z+4 ॲज इट इज राहिला. मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. बघा लिमिट Z टेन्स टू I. बघा फर्स्ट कोण आहे, सेकंड कोण आहे, बघा v कोण आहे Z+4 ॲज इट इज. आता Z² + 2Z चा डेरिव्हेटिव्ह किती, Z² चा डेरिव्हेटिव्ह 2Z प्लस 2Z चा डेरिव्हेटिव्ह किती 2 झाला मायनस. आता कोण ॲज इट इज Z² + 2Z + 3 ॲज इट इज आणि Z+1 चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन सेकंड कोण आहे Z+4 चा स्क्वेअर झालं. आता काय करायचं आपल्याला, फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. I ची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, Z ची व्हॅल्यू I. मग Z ची व्हॅल्यू सगळ्याच्यात I पुट केला मी तर काय आलं तुमच्याकडं बघा -1 + 8I + 5/I+4 चा स्क्वेअर. मग हे सॉल्व केलं तुमचे I ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आलं तुमच्याकडं बघा, हा पार्ट आला. बघा खाली पण किती आलं तुमच्याकडं 4 + 8I आला आहे आणि खाली पण काय आला 15 + 18 आहे. आपण पाहिलं कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर खाली डिवाइडला असेल कॉम्प्लेक्स नंबर तर त्याला काय करतो आपण रॅशनलायझेशन -8I म्हणजे उलटा करतो अपॉन 15 - 8I. तर डायरेक्ट खाली किती येईल तुमच्याकडं 15 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. आता वरचा किती येईल 4 + 8I इंटू 15 - 8I. त्याला सॉल्व करा. बघा याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती तुमच्याकडे हा आन्सर येतो. सॉल्व केल्यानंतर बघा 15 चा स्क्वेअर 25 आणि 8 चा स्क्वेअर 64. कॅल्क्युलेशन केला हा ठीक आहे, काही नाही बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. आता लास्ट एक्झाम्पल घेतो. फाइंड द रेशियो f(z) = z e⁻⁻1. आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला z = 1 वर. किती ऑर्डर आहे 3 ऑर्डर. तर 3 ऑर्डरचा आपण पाहिलं होता आताच फॉर्म्युला काय, रेशियो ॲट z = 1 f(z) 1/m-1 म्हणजे किती 3 - 1 फॅक्टोरियल लिमिट Z टेन्स टू 1. बघा जर 3 ऑर्डर असेल तर आपण सेकंड पर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतो. जर 4 ऑर्डर असता तर 2 पर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतला असता. तर बघा आता पोल कोण बनवतो तुमच्याकडे Z-1 चा क्यूब, तर तो निघून जाईल Z-1 चा क्यूब जो पोल बनवतो तो. राहिलेला पार्ट कोण राहिला तुमच्याकडं, हा तो f(z). त्याचं लिमिट घ्यायचं आहे. पण कितवा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर काय तुमच्याकडं बघा d/dz ऑफ z इंटू e⁻⁻z चा पहिला डेरिव्हेटिव्ह किती येईल, मल्टिप्लिकेशन रूलनुसार पहिला ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. तर हा झाला तुमच्याकडे काय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा d² / dz² सेम. इथं मल्टिप्लिकेशन रूल फर्स्ट या दोघांचा. तर काय तुमच्याकडे z फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज पण फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस e⁻⁻z चा डेरिव्हेटिव्ह e⁻⁻z. तर किती आला तुमच्याकडं z इंटू e⁻⁻z आणि प्लस किती 2 टाइम्स e⁻⁻z. मग याचा सॉल्व केला आपण. तर सॉल्व केल्यानंतर आता डायरेक्ट काय पुट करणार, z = काय किती पुट करणार आपण 1 पुट करणार. हे 1 पुट केल्यानंतर काय तुमच्याकडे z 1 पुट केला e⁻⁻1 प्लस e⁻⁻1 प्लस किती टाइम आहे 3 टाइम्स e⁻⁻1 झालं.
अशा पद्धतीने आपण हा पाहिला रेशिओ. सगळ्या आपण घेतलं की सिंपल पोल असेल तर, डबल पोल असेल आणि इन जनरल किती पोल असेल तर आपण त्याचा रेशिओ काढलेला. ठीक आहे, थँक्यू. आपण बघूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.